तुम्ही इतिहास बघा, आपल्याला दगा फटका जो झाला तो आपल्याच लोकांमुळे झाला. अहो आज आम्ही लव जिहादच्या विरोधात भिडतोय, लँड जिहादच्या विरोधात भिडतोय, वोट जिहादच्या विरोधात भिडतोय, पण दुःख होतं, दुःख जेव्हा आपलाच हिंदू धर्माचा प्रचार प्रसार करायला अडचण आणतो, आडवा येतो, तेव्हा नाईलाज असतो. एका हिंदूला दुसऱ्या हिंदूच्या डोक्यावर शाई टाकावी लागते ना, तेव्हा आम्हाला सुद्धा दुःख होतं. काय आम्हाला त्यात फार आनंद झाला अशातला भाग नाही हो. आम्हाला औरंग्याला ठोकण्यात मजा आहे, आम्हाला अब्दुल्ल्याला फाडण्यात मजा आहे, आम्हाला हिंदूंची डोकी काळी करण्यात अजिबात येत किंचितही आनंद नाही. पण काय करणार, खंडोजी खोपड्यासारख्याचे हातपाय तोडावेच लागले, सूर्याजी पिसाळांना शिक्षा द्यावीच लागली. ही फितूर शेवटी धर्मासाठी घातक असतात. आणि शेवटी धर्माच्या आड जर सख्खा बाप जरी आला तरी त्याला सोडायचा नसतो. हे आपल्याला शिकवलंय. भाऊबंद जरी धर्माच्या वाटेत आडवे आले त्यांना सोडायचे नसतात. काय शिकवलं महाभारतानी, धर्मासाठी आप्तांशी लढणे मागे सरणे नाही, होता संभ्रम धनुर्धरा त्या स्फूर्तीप्रद हरिगीता गाई. धर्माला जर आडवा येत असेल पुढचा, तर तो भाऊबंद असू द्या, नातेवाईक असू द्या, त्याला धडा हा शिकवलाच पाहिजे. आणि म्हणून करावं लागतं, पर्याय नसतो. जर कोणी म्हणत असेल की वारकरी संप्रदायाचा आणि हिंदू धर्माचा काही एक संबंध नाहीये, जर कोणी म्हणत असेल वारकरी संप्रदायाचं भगवीकरण करायचं काम सुरू आहे, जर कोणी म्हणत असेल जय श्रीराम हा राजकीय मंत्र आहे, तर आज मी तुम्हाला सांगतो, जागेवर त्याचं तोंड काळं करायचं काम करा, सोडू नका त्याला. अरे हिंदू धर्माचाच वारकरी संप्रदाय, वेद मार्गे मुनी गेले त्याची मार्गे चालिलो, तुकाराम महाराज म्हणतात. जाडू संतांचे मार्ग आडराणी भरले जग, बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया. अरे वेद मार्गाने जाणारा आमचा वारकरी संप्रदाय तो हिंदू धर्माचाच एक भाग आहे. आणि वारकरी संप्रदायाचं भगवीकरण करू नका म्हणतात. अरे आम्ही कोण वारकरी संप्रदायाचं भगवीकरण करणारे? वारकरी संप्रदाय 700 वर्षापूर्वी जेव्हा आमच्या ज्ञानेश्वर महाराजांनी स्थापन केला ना, तेव्हाच स्वतःच्याही हातात आणि वारकऱ्यांच्या हातात जो झेंडा दिला ना, तो झेंडा भगवाय रे गांडो. कोणता झेंडा दिला? आज वारीच्या वाटेनं, आळंदी पंढरपूरच्या वाटेनं कोणता झेंडा फडकवत नेता वारकरी? अरे भगवा झेंडा फडकवत नेता, ते आमचं हिंदुत्वच आहे. जय श्रीराम हा राजकीय मंत्र आहे, म्हणणाऱ्याच्या फक्त डोक्यावर शाई नका टाकू, त्याच्या तोंडात शेण कोंबा शेण.